कैलासवासी नारायणरावजी चिद्रावार स्मृती व्याख्यानमालाला उपस्थित असलेले या नगरीचे माजी नगराध्यक्ष आमचे मित्र पद्मवादजी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले निजामाबादचे आमदार महोदय गुप्ताजी आणि ज्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायचं आहे, सुप्रसिद्ध असे डॉक्टर आमचे मित्र डॉक्टर विठ्ठलराव लहाने साहेब, ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होतोय गेले 40 वर्ष. सर्व चिद्रावार कुटुंबीय आणि त्यांच्यावर प्रेम करणारे या पंचकोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय मोहसिन खान वकील साहेब, या ठिकाणी वायजी सोनकांबळे साहेब आहेत, या ठिकाणी गोंडीबाराव कांबळे आहेत, आदरणीय खताळ सर आहेत, गणमान्य खूप मोठ्या प्रमाणात आमचे पाटील साहेब आहेत, मोठी संख्या या ठिकाणी उपस्थित आहे. जवळपास मी सगळ्यांचं नाव घेऊ शकतो. धुमाळ सर आहेत, तर मी आपलं नाव घेण्यात कुणाचा वेळ घालवत नाही आहे. आदरणीय थोर वडीलधारी माता भगिनी, सर्व मित्र बंधू भगिनींनो आणि पत्रकार बंधूंनो, मला मनस्वी आनंद झाला. आदरणीय किरण चिद्रावारजींनी परवा फोन केला मला, खतगावकर साहेब आमच्या व्याख्यानमालेला आपल्याला यायचं. योगायोग असा होता, हसनाळकर साहेब 2 दिवसापूर्वी पद्मवादच्या एका कार्यक्रमाला मी आलो होतो आणि 1 मेचा झेंडावंदन होता. इथं कोटगिरे साहेब आहेत साक्षीदार. मी गेलो, झेंडावंदन करून पुनश्च आज आपल्यासमोर उपस्थित आहे आणि मी माझं भाग्य समजतो एवढ्या महान विभूतीची व्याख्यानमाला अटेंड करण्याचा माझा योग आहे. आणि व्यासपीठावर आमचे मित्र व्याख्याते डॉक्टर विठ्ठलराव लहानेंना यांना आपल्याला ऐकायचं आहे. पण देगलूर आणि चिद्रावार कुटुंबीय आणि मी स्वतः खतगावकर एक वेगळं ऋणानुबंध आहे. हसनाळकर देशपांडे साहेब इथं आहेत, खूप मान्यवर आहेत. ज्या क्षेत्रामध्ये नारायणरावजीनं काम केलं त्याच क्षेत्रामध्ये आणि याच शहरासाठी काम करण्याचं मलाही भाग्य लाभलं. माझ्या आयुष्याची ती सुरुवात होती. वकील साहेब आहेत, यंग होतो, माझं लग्नही झालं नव्हतं. मी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसची परीक्षा पास होऊन आदरणीय शंकररावजी चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते आणि माझी पोस्टिंग नांदेड नगरपालिकेला झाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायम पोस्टिंग देगलूरलाच झाली. सोनकांबळे साहेब आहेत, असं याच्यात कुठलंही राजकारण नव्हतं आणि मी प्रशासकीय सेवेमध्ये नौका होतो. इथं आल्यानंतर आदरणीय जोशी साहेब नगराध्यक्ष होते. फार सुंदर टीम होती, जे की आदरणीय नारायणरावजी चिद्रावार यांनी या शहरामध्ये प्रस्थापित केली होती. काजी तन्वीर होते, मोहसिन खान साहेब होते, वायजी सोनकांबळे होते, सांगवीकर होते, कृष्णाराव देशपांडे होते, मधुसूदन देशपांडे होते, रोहिलावार होते, मैलागिरे होते, खैसर देसाई, म्हणजे किती असंख्य लोकांचे मी नाव घेऊ शकतो. मुकुंद कांबळे होते. म्हणजे 18 पगड जातीचं नेतृत्व समाजवादी विचारसरणीचं ह्या नगरपालिकेत होतं. आणि थोडं शंकेची पाल त्यांच्या मनात घेऊन की राजकारणाच्या उद्देशाने खतगावकरला इथं पाठवलं की काय. आणि सकाळी सकाळी कृष्णाराव देशपांडे माझ्याकडे आले. मला म्हणले, देगलूरचं राजकारण खूप मोठं आहे आणि तुम्ही एकदम नवखे आहात, तर आपल्याला इतरत्र बदली करून घेतलं तर आपले ऋणानुबंध चांगले राहतील आणि तुमचंही प्रशासकीय कामकाज चांगलं होईल भविष्यात, तुम्हालाही काही गालबोट लागणार नाही. मी मुद्दाम सांगतो, ह्याची एक पार्श्वभूमी काय. मी म्हणलं माझी काही हरकत नाही आहे आणि माझा काही उद्देश बी नाही आहे. मला तर आयुष्यभर नोकरी करायचं आहे, आता सुरुवात आहे. पण ते मुत्सदी लोक होते, फार मोठे लोक होते. मला कॉलेजला बोलवले सकाळी. मग तिथून 2 जीपमध्ये आम्ही कलेक्टरला गेलो. गोयल साहेब होते, सुधीर कुमार गोयल.
मी जे नावं घेतले त्याच्यातले 5 लोक माझ्यासोबत होते. आता कोण होते सगळ्यांचं मी काही सांगत नाही. नागनाथ पाटील होते, सगळे चांगले लोक होते. कलेक्टरला तिथं गेल्यानंतर म्हणले आम्ही पहिलं भेटतो, नंतर तुम्हाला बोलवतो. म्हणलं काही हरकत नाही, मी अधिकारी ते पॉलिटिकल प्रतिनिधी. कलेक्टरला भेटले, त्यांची काही चर्चा झाली, मग नंतर मला बोलावलं गेलं. पण सुधीर कुमार गोयल साहेबाला माझ्या कामाची पद्धत माहीत होती. मी नुकतंच जनरल इलेक्शन नांदेडला कंप्लीट केलं होतं आणि मी कामाची चुणूक तिथं दाखवली होती. आणि त्यांनी ह्या लोकांना समजून सांगितलं की हा मुलगा एकदम कॉम्पिटंट आहे, राजकारण विरहित काम करेल, काही चुकलं तर आपण पुढे निर्णय घेऊ. पण ज्या प्रशासकीय सेवेचा मी प्रमुख आहे जिल्ह्याचा, काल आलेल्या अधिकाऱ्याला लगेच तुम्ही रजेवर जा म्हणणं बरोबर नाही. आणि हे मंडळी सुद्धा खूप मोठ्या मनाचे होते. आम्ही सगळे वापस आलो. एका पुण्यात तरी खानावळीत जेवण केलं दुपारी. आणि देगलूरमध्ये मी 4 वर्ष काम केलं राजकारण विरहित. आणि मी आदरणीय नारायणरावजी चित्रावार यांनी जो पायंडा टाकून दिला होता, त्याच विचाराला आम्ही पुढे घेऊन गेलो. आणि मला इतकं काही शिकायला मिळालं इथं की माझ्या आयुष्यात मी मंत्रालय मुख्याधिकारी ते डायरेक्ट मुख्यमंत्र्याचा सचिव होईपर्यंत मला संधी मिळाली. मी 25-30 वर्ष महापालिकेचा कमिशनर राहिलो. मुंबई पेरीपेरीच्या ऑल महापालिका मी आयुक्त म्हणून पूर्ण केले. ह्याची खरी मेळ ह्या बेंगलोरमध्ये लावली होती. आणि त्या काळामध्ये आदरणीय चिद्रावार साहेबांनी तळ्यावरची नगरपालिका बांधलेली होती. SM जोशी सभागृहाची जागा घेतलेली होती. छोटं मोठं शिवाजी उद्यान झालेलं होतं. मला वाटतं फार काही इथं डेव्हलपमेंट नव्हती. जसं आमचे चिद्रावार यांनी सांगितलं, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा ह्या सीमेवरचं हे एक उत्तम शहर होतं आणि इथं खूप प्रगती झाली पाहिजे अशी माझी खूप धारणा होती. आणि मी कॉम्पिटंट असल्यामुळे, युनिव्हर्सिटी टॉपर असल्यामुळं मी या शहराचं काय केलं पाहिजे याचा खूप विचार केला त्या काळात. आणि मी एक 5.5 कोटीचा IDSMTचा प्रोजेक्ट तयार केला. दिनेश मुनगिलवार इथं दिसत नाही आहेत. आम्ही दिल्लीला गेलो. आदरणीय शंकररावजी चव्हाणला आम्ही डायरेक्ट बोलायचो लहानपणापासून आणि त्यांना हे प्रबंध दाखवलं. आदरणीय श्रीमती शीला कोल होते त्यावेळेस देशाचे अर्बन मिनिस्टर आणि त्यांच्या माध्यमातून ह्या शहराला त्यावेळेस मी 5.5 कोटी रुपयाची योजना मंजूर केली. मग हा तुमचा मोंड्याचा रस्ता असेल, फिरोजदीन टाकीपासून ते पूर्ण तुमच्या गांधी चमन असेल, शिवाजी उद्यानात मोठ्या प्रमाणावर खेळण्या असतील, SM जोशी सभागृहाचं पूर्ण बांधकाम असेल, नगरपालिकेच्या समोर शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, तलावाच्या तिथं भाजी मार्केट होतं त्याचं शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये रूपांतरण असेल, लोहिया मैदानचं शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, शंकररावजी चव्हाणच्या नावाने एक शाळा बांधली होती आम्ही, प्रायमरी स्कूल आपल्या जिल्हा परिषद ग्राउंडच्या बाजूला. आणि इथं पाण्याचा खूप त्रास होता, तर कायमस्वरूपी पाण्याची योजना जे की आम्ही करटखेडून पूर्ण केली. आणि घर तिथं संडासची योजना राबवली होती वायजी सोनकांबळे साहेब, गरिबाच्या घरात फार मोठ्या प्रमाणात. आणि त्याशिवाय या शहरासाठी ज्या वास्तू होत्या आम्ही त्या सगळ्या अबाधित ठेवल्या होत्या. आणि आदरणीय चिद्रावार साहेबांची जी प्रेरणा होती की 18 पगड जातीला सोबत घेऊन काम केलं पाहिजे आणि तीच परंपरा आम्ही चालवली. माझी 2 वेळेस बदल्या कॅन्सल झाल्या आणि मी 4 वर्ष इथं मुख्य अधिकारी म्हणून आदरणीय चिद्रावार साहेबांच्या प्रेरणेने इथं काम करू शकलो. चिद्रावार फॅमिलीचं आमचं फार जवळचं नातं आहे. विशेषतः नारायणरावजी असतील किंवा किशनरावजी असतील किंवा डॉक्टर रवींद्रजी असतील, शशिकांतजी आपल्यात नाही आहेत, मी परवा घरी येऊन गेलो, किरणजी असतील, प्रकाशजी असतील, अरुण आमच्यासोबत सिनियर होते, गिरीशजी असतील, डॉक्टर राम चिद्रावारजी असतील, साधना मॅडम आहेत किंवा डॉक्टर सविता मॅडम आहेत, हे सगळे मंडळी आणि यांची विद्वत्ता. आणि रामाना सेठचं
त्यावेळेचं त्यांचे संस्कार, या भागामधलं हे कुटुंबीय एक आदर्श कुटुंबीय आहे. आणि त्यांनी घालून दिलेली प्रेरणा, शिक्षण आणि उद्योग या दोन्ही बाबी हे नारायणरावची छिद्रावरची देण आहे. आणि ते कुटुंब आज फार मोठ्या प्रमाणात ते चालवतात. संत ज्ञानेश्वराचं एक चांगल्या पद्धतीचं अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी समृद्धीचं वर्णन केलेलं आहे. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेंचिता बहरू कळियांची, इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मनाची या गुंती गुंफेली या सेला, बाप रुक्मा देवीवरी विठ्ठले आरतीला. ती प्रणती या छिद्रावर फॅमिलीत दिसून येते. आज त्यांचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत, बघा तुकाराम महाराज म्हणतात, इतका अट्टास मी या पायी केला की माझा शेवट गोड व्हावा. हे प्रत्येक जीवन धर्माची, कोणत्याही धर्मात असू द्या, त्याची उत्कृष्ट असते जगण्याची. पण या छिद्रावार नारायणजीचा शेवट तर गोड झालाच, त्याच्या 40 वर्ष अजून शेवट गोड चालू आहे. ही किती मोठी प्रेरणा आहे. आणि त्यांचं साधं राहणीमान, मी काही त्यांच्यासोबत काम केलं नाही, पण हसनाळकर जे आहे त्यांच्या वेगवेगळ्या लेखमालेतून आम्ही ऐकलेलं आहे, वेगवेगळ्या व्याख्यानमालेतून ऐकलेलं आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, 18 पगड जातींना सोबत घेण्याची पद्धत, विद्या, सामाजिक कार्य, व्यापार, विविध संस्थेच्या माध्यमातून, ही वास्तूचे संस्थापक चेअरमन बी तेच आहे. आडत व्यापारी असोसिएशनचं एवढं मोठं कॉलेज त्यांनी इथं उभारलं. लाखो हजारो विद्यार्थी त्याच्यातून घडलेले आहेत. उर्दू माध्यमाची शाळा त्या काळात त्यांनी काढलेली होती. आणि मला मोहसिन खान साहेब एवढं आठवतं, जात विरहित काही संस्था असेल तर देगलूर नगर परिषद मला त्यावेळेस वाटायचं. मी हॉस्टेलला शिकून आलेलो होतो. माझ्या वडिलांनी 4थी पासून ते मला फायनल सिलेक्शनपर्यंत हॉस्टेलला ठेवलेलं होतं. मी सुद्धा 18 पगड जातीतून वाढलेला होतो. मला सुद्धा जातीचा काही गंध नव्हता आणि आत्ताही नाही आहे. मी 18 पगड जातीचे आम्ही कमीत कमी 400 ऑफिसर आहोत सिलेक्ट झालेले, लहाने साहेब, पूर्ण महाराष्ट्रावर. आणि आमचा तो सिलसिला अजून चालू आहे. तर अशा एका चांगल्या व्याख्यानमालेमध्ये मला राहायचा योग आला. मी एवढंच म्हणेल, बाबा बोरकरची एक छोटी कविता आहे, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. ज्या ठिकाणी मला दिव्यत्व, ईश्वरी रूप किंवा भव्यता जाणवते, तिथे माझे हात आपोआप जोडले जातात आणि मी नतमस्तक होतो. तर अशा पद्धतीची प्रेरणा उपस्थितांनी छिद्रावारजी यांच्या रूपाने घ्यावी. आपलं कुटुंबाचं, आपल्या परिसराचं, समाजाचं, देशाचं, भाग्याचं रोशन कसं होईल असा आपला व्यवहार असला पाहिजे. व्याख्यानमाला जी आयोजित केलेली आहे त्याच्यातून आपण खूप काही घेऊन घरी गेलं पाहिजे. एवढी विद्वत्ता आणि एवढा आज्ञाधारकपणा ह्या कुटुंबात आहे, त्याच्यातला काही अंश आपण घेतला पाहिजे आणि आपल्या भागाची उन्नती केली पाहिजे. मला वाटते ह्याच मागे या छिद्रावार भावंडाचा उपक्रम असेल. तर एक चांगला कार्यक्रम अजून यांच्या हातून असाच घडावा अशी ईश्वरचरणी अपेक्षा करतो. आम्हाला बोलावलं, 2 शब्द बोलायची संधी दिली, आमचा पाहुणचार केला, त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय.